नमस्कार मंडळी, तुम्ही जे हे चित्र पाहत आहात ते आहे टोपचा गणपती. कोल्हापूरच्या शेजारी टोप हे गाव आहे आणि त्या ठिकाणी हे भव्य दिव्य अशी मूर्ती आहे गणपतीची. ती पाहण्यासाठी माझ्या क्लासची मुले, मी क्लास घेते ट्युशन, मग 1ली ते 7वी माझा क्लास आहे आणि ती मुलं मी 2-3 टप्प्यामध्ये घेऊन गेलेले होते. तर पहिलाच आमचा स्टॉप होता तो म्हणजे टोपचा गणपती. टोपचा गणपती हा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि त्या ठिकाणीच बघा अशा विविध प्रकारच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. ही मारुतीची मूर्ती मला एवढी आवडली की किती भव्य दिव्य असं वाटते, साक्षात मारुती त्याच ठिकाणी बसलेला आहे. म्हणून मी जवळून ह्या मूर्तीचे व्हिडिओ काढला. ह्या मुली पहा माझ्या क्लासच्या गणपतीच्या मंदिरामध्ये, त्या टोपच्या गणपतीचा पण मोठा बैल त्याच्या खालीच हे मंदिर आहे. आणि हे आमचे क्लासचे हिरो बघा, अभ्यासात पण हिरो, आगाऊपणात पण हिरो आणि सगळ्यातच हिरो आहे ते. तर ही अशी मूर्ती आहे बघा गणपतीची. वरती गणपती आहे आणि खाली ही मूर्ती आहे. हे त्या ठिकाणचंच आहे शंकराचे मंदिर. मला आवडलं. नंदी, पिंड आणि शंकर असे त्या ठिकाणी रचना आहे आणि खूप छान वाटलं. ते मार्बलमध्ये पूर्ण त्याचे रचना आहे. हे पिंपळाच्या झाडाखाली हनुमानाचं बाहेरच्या बाजूला मूर्ती आहे. ती आत मंदिरामध्ये होती आणि ही बाहेरच्या बाजूला आहे. झाड तसंच त्यांनी जपलेलं आहे बघा ट्रस्टने आणि अतिशय छान, एकदम शांतता वाटते, गार वाटतं त्या ठिकाणी गेल्यानंतर, थंड. मुलांना आवडलं ते. त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पाया पडून आशीर्वाद घेऊन पुढं आम्ही निघालो. नंतर इथं आतमध्ये आलो बघा. मंदिराच्या पाठीमागं एक मोठं असं रूमसारखं आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे देवदेवतांची मूर्त्या आहेत आणि त्यातला हा देव म्हणजे शंकर. आणि हे पण मंदिर छान होतं, मला पण हे पण आवडलं. नंदी, त्यानंतर पिंड आणि शंकर महादेव अशी त्या ठिकाणची रचना होते. पूर्ण मार्बलमध्ये हे पण आहे आणि छान वाटत होतं त्या ठिकाणी गेल्यानंतर. नंतर आम्ही गेलो बघा कागल या ठिकाणी पाझर तलाव बघण्यासाठी. त्यालाच मिनी गोवा असे म्हणतात, कारण गोव्यात ज्या प्रकारे बोटिंग वगैरे करता येतं, त्यानंतर समुद्रकिनारा आहे, तिथं वाळू आहे, अशीच रचना या ठिकाणी केलेली आहे. चांगलं आहे बघा, बघण्यासारखं एकदम मस्त ठिकाण आहे, एन्जॉय करण्यासाठी, लहान मुलांना, मोठ्या माणसांना पण जाण्यासाठी. आणि त्या ठिकाणी मध्येच डिवायडरमध्ये ही झाडं लावलेली आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारची आणि छान झाडं आहेत. ती बघूनच मन असं प्रसन्न होतं. आणि उन्हाळ्यात आम्ही गेलेलो होतो मार्चमध्ये आणि त्या ठिकाणी ती फुललेली झाडं बघून खरोखर मन प्रसन्न होत होते. मला राहवलंच नाही, मी काढला एक व्हिडिओ, फोटो काढले आणि म्हणजे असे पाणी आहे, आजूबाजूला पाणी आहे आणि मध्येच असे झाडं आहेत, छान वाटतं. त्यानंतर या मुलीने, आमच्या बघा क्लासच्या मुलीने डान्स केला. चांगल्या प्रकारे त्या डान्स करत होत्या, एन्जॉय केला, भरपूर एन्जॉय केला त्यांनी. डान्स करून एकमेकीला भेटत होत्या. गर्दी होती आदल्या दिवशी सुट्टी, ते आम्ही गेलो त्या दिवशी सुट्टी, त्या सलग 2 सुट्टी आल्यामुळे खूप गर्दी होती. त्याच्यात पण आमच्या मुलीने राडाच केला. अगदी छान प्रकारे त्या डान्स करत होत्या बघा. तुम्हाला दिसेल कशा एकमेकीला मागे सारून हे करून डान्स करत होत्या, ठरवत होत्या काय करायचं ते आणि त्या डान्स करत होत्या. सगळे एकमेकींचे सहभागी होऊन एकमेकींना घेऊन त्या एन्जॉय करत होत्या. तर या म्हणजे कासवाचं हे दिलेलं आहे, कासवाचे प्रतिकृती उभा केलेली आहे आणि त्याच्यातून पाणी पडते धबधब्यासारखं असं या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. साईडला 2 धबधबे टाईपमध्ये केलेले आहे बघा, स्टेपचं केलेलं आहे त्यांनी. असं वाटतं की धबधबा आहे, वरून पाणी पडतं आहे. आणि हे बघा, हे एका साईडला आणि पलीकडच्या बाजूला एक असं, ते 2 आहेत. आम्ही गेलो तर ते एकच चालू होतं, त्यामुळे या ठिकाणी गर्दी झालेली होती भरपूर. मुलांनी खूप एन्जॉय केला. ही मुलं थकलेत बघा. मला शेवटी म्हणते, टीचर बा स्वतः आपण जाऊया. एवढे म्हणजे त्यांना आधी असं झालेलं की कधी आम्ही जातो आणि पाण्यात उड्या मारतो, पण त्यांनी एवढा एन्जॉय केला की त्यांना म्हणजे असं थकायला झालेलं आणि डान्स करून भिजून असे शांत बसलेले होते. मी त्यांना मोटिवेट करत होते, नाचा नाचा नाचा. मग ते असे हालचाल करून तेवढ्यापुरते दाखवत होते, पण पूर्ण कंटाळले होते. अजून आम्हाला बोटिंग करायचं होतं, त्यानंतर मग खेळायचं होतं, मग लाईट शो होता संध्याकाळी बघा. आता आम्ही बोटिंगसाठी आलेलो आहोत. मुलांची एक बॅच घालवली आहे, मुली घेऊन मी नंतर जाणार आहे.
तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.